Welcome to all students. So we have started the unit number 3. Unit number 3 आपण स्टार्ट केलं होतं. त्या युनिटचं नाव आहे न्यूमॅटिक सिस्टीम. ओके, तर न्यूमॅटिक सिस्टीम म्हणजे काय की याच्यामध्ये आपण काय यूज करत आहोत. वी आर युझिंग कॉम्प्रेस्ड एअर और आपण त्याला म्हणूया प्रेशराइज एअर. आणि ह्या प्रेशराइज एअरच्या हेल्पने आपल्याला आउटपुटमध्ये काय कंट्रोल करायचं आहे. वी हॅव टू कंट्रोल द मोशन. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये सर्किट डायग्राममध्ये मेनली कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत, बरोबर आहे. तर इथे आपण जो पहिला एलिमेंट बघितला होता तो होता एअर कॉम्प्रेसर, बरोबर आहे, एअर कॉम्प्रेसर. त्यानंतर पुढे आपण बघितलं होतं की त्या कॉम्प्रेसरला स्टोअर करण्यासाठी इथे आपण एक टँक यूज केला होता, त्याचं नाव आहे रिसिव्हर. ओके, त्यानंतर पुढे सर्व्हिस युनिट म्हणून आपण यूज केलं होतं FRL. त्यानंतर आपल्या सिलेंडरचं म्हणजे ॲक्च्युएटरचं मोशन कंट्रोल करण्यासाठी इथे आपण यूज केलं होतं व्हेरियस कंट्रोल वॉल्स. इथे आहे चेंबर जो ॲक्च्युअली ॲक्च्युएटर आहे, आणि मोशन देण्यासाठी इथे आपण यूज केला आहे पिस्टन. तर आपल्याला ह्या लेक्चरमध्ये आता काय बघायचं आहे, 1 बाय 1 प्रत्येक एलिमेंटचं आपल्याला टाईप्स बघायचे आहेत, त्याचं ॲप्लिकेशन हे आपल्याला या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. सो इन दिस लेक्चर वी विल स्टडी द फर्स्ट एलिमेंट ऑफ द न्यूमॅटिक सिस्टीम, दॅट इज एअर कॉम्प्रेसर. नावातच आहे एअर कॉम्प्रेसर. तर 1 बाय 1 वी विल सी इट. तर बघा की एअर कॉम्प्रेसर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया त्याची डेफिनेशन काय आहे. की एअर कॉम्प्रेसर ॲज द नेम इंडिकेट इट इज अ डिव्हाइस विच कॉम्प्रेस करणे म्हणजे काय, दाबणे, कमी करणे. काय करतोय, विच कॉम्प्रेस ॲटमॉस्फेरिक एअर टू इन्क्रीज द प्रेशर बाय रिड्युसिंग इट्स व्हॉल्यूम. तर एअर कॉम्प्रेसर काय करत आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं काय करत आहे, ॲटमॉस्फेरिक एअरचं प्रेशर इन्क्रीज करत आहे, बरोबर आहे. काय करत आहे तो की इट इन्क्रीजेस प्रेशर ऑफ द ॲटमॉस्फेरिक एअर. कसं, बाय रेड्युसिंग इट्स व्हॉल्यूम. त्याचा व्हॉल्यूम रेड्यूस करून, त्याचा एरिया रेड्यूस करून आपल्याला ॲटमॉस्फेरिक एअरला कन्वर्ट करायचं आहे प्रेशराइज एअरमध्ये, बरोबर आहे. सो इन द न्यूमॅटिक सिस्टीम आपण जर बघितलं की न्यूमॅटिक सिस्टीममध्ये कॉम्प्रेसर हा आपण यूज केला आहे पहिल्या एलिमेंटमध्ये. तर फंक्शन ऑफ द कॉम्प्रेसर जर आपण बघितलं तर काय करेल फंक्शन, की हा आहे कॉम्प्रेसर, बरोबर आहे. त्याच्या इनपुटला काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक एअर, बरोबर. ॲटमॉस्फेरिक एअरला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, प्रेशराइज एअरमध्ये. म्हणजे कॉम्प्रेस करून, प्रेशराइज करून त्या एअरला आपल्याला कुठे द्यायचं आहे, आउटपुटला द्यायचं आहे. ते कसं करणार, बाय रिड्युसिंग द व्हॉल्यूम. द व्हॉल्यूम कोणाचा रिड्यूस करायचा आहे आपल्याला, त्या टँकचा, त्या एलिमेंटचा व्हॉल्यूम रिड्यूस करून आपल्याला काय करायचं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कन्वर्ट करायचं आहे ॲटमॉस्फेरिक एअर कन्वर्ट करायचं आहे कॉम्प्रेस्ड एअरमध्ये. ओके, त्यानंतर कॉम्प्रेस्ड एअरला स्टोअर करण्यासाठी आपण पुढे काय यूज करतो, एअर रिसिव्हर. तर हा एअर रिसिव्हर म्हणजेच काय असणार आहे, एक प्रकारचा टँक असणार आहे, इन विच वी कॅन स्टोअर द कॉम्प्रेस्ड एअर. कॉम्प्रेस्ड एअरचं प्रेशर किती आहे ते दाखवण्यासाठी इथे आपण काय यूज केलं आहे, प्रेशर गेज, बरोबर आहे. तर एअर कॉम्प्रेसरमध्ये मेनली काय असणार आहे की त्याच्यामध्ये पहिलं वर्किंग असणार आहे कॉम्प्रेस करणे. कसं, बाय रिड्युसिंग द व्हॉल्यूम ऑफ दॅट एलिमेंट, आणि टू स्टोअर द कॉम्प्रेस्ड एअर. आणि स्टोअर केली तर आपण त्याला सप्लाय करू शकतो विथ द डिझायर्ड ॲप्लिकेशन. ओके, तर हे होतं बेसिक ऑफ द एअर कॉम्प्रेसर. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द एअर कॉम्प्रेसर. एअर कॉम्प्रेसरची डेफिनेशन आपण बघूयात. तर फर्स्ट सेंटेन्स आपण बघूयात, काय म्हणतोय तो, इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू प्रेशर एनर्जी, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतोय की मेकॅनिकल एनर्जीला कन्वर्ट करतोय प्रेशर एनर्जीमध्ये. तर मेकॅनिकल एनर्जी म्हणजे जिथे आपले काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक एअर,
आणि प्रेशर एनर्जी इथे काय असणार आहे, प्रेशराइज एअर, की प्रेशरने बाहेर फेकलेली एअर. ओके, तर हे आहे आपलं की इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इन टू प्रेशर एनर्जी. कशाच्या फॉर्ममध्ये, इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेस एअर ॲट अ हाय प्रेशर. ओके, हे कळालं. त्यानंतर पुढचं सेंटेन्स जे आहे तो काय सांगतोय, इट इज अ डिव्हाइस विच सक्स ॲटमॉस्फेरिक एअर. ॲटमॉस्फेरिक एअर तो आतमध्ये ओढतोय, सक करतोय आणि त्याला कॉम्प्रेस करतोय विथ द हेल्प ऑफ सुटेबल मेकॅनिझम. त्याने काय होणार, विच इन्क्रीजेस इट्स प्रेशर. प्रेशर इन्क्रीज झाल्यावर तो आपल्याला कुठे सप्लाय करायचा आहे, एअर रिसिव्हरला फॉर द स्टोरेज. ओके, आणि एकदा स्टोअर केलं की आपण त्याला फर्दर युटिलाइज करू शकतो डिपेंडिंग ऑन आवर ॲप्लिकेशन. त्याचं एक्झाम्पल जर कॉमन बघायचं झालं तर आपण जे स्प्रे पेंटिंगमध्ये जो आपण यूज करतो, तुम्ही जर बघितलं असेल तर असा एक फवारा असतो. त्या फवाराला सप्लाय केलेलं काहीतरी अशा प्रकारचं एक एअर कॉम्प्रेसर असेल. त्या कॉम्प्रेसरच्या साह्यानं प्रेशराइज एअर विथ पेंटच्या साह्यानं आपण स्प्रे पेंटिंग हे करत असतो. सेकंड एक्झाम्पलचं झालं व्हेरी कॉमन, सर्वांनी बघितलं असेल हे, की आपण आपल्या व्हेकलमध्ये ट्यूब टायरमध्ये जी हवा फील करतो, कॉम्प्रेस एअर आपण फील करतोय, ती कॉम्प्रेस एअर फील करण्यासाठी अशा प्रकारचं असेंब्ली आपण त्या दुकानामध्ये, त्या स्टोअरमध्ये आपण बघितलेलं आहे. तर हे जो आहे दिस इज पर्टिक्युलरली एअर कॉम्प्रेसर. हे एअर कॉम्प्रेसरमध्ये हा आहे आपल्याला एअर टँक. आठवतं एअर टँक, ज्याच्यामध्ये कॉम्प्रेस एअर ही स्टोअर होते. हे आहे एअर आउटलेट, इथून आपण आउटलेट सप्लाय करतो, कॉम्प्रेस एअर आउटलेट. त्यानंतर ॲटमॉस्फेरिक एअर सक करण्यासाठी, त्याला ओढण्यासाठी इथे आपण बसवले आहे एअर इलेक्ट्रिकल मोटर. बरोबर आहे, जो काय करेल, ॲटमॉस्फेरिक एअर सक करेल. त्यानंतर त्याला ॲटमॉस्फेरिक एअरला प्रेशराईज करण्यासाठी इथे आपण बसवले आहे सिलेंडर्स. तर फर्स्ट स्टेज सिलेंडर आणि सेकंड स्टेज सिलेंडर. तर मोटर काय करणार, इट विल सक द ॲटमॉस्फेरिक एअर. सिलेंडर काय करणार, इट विल कॉम्प्रेस द एअर. आणि कॉम्प्रेस झालेली एअर कुठे येणार आहे, एअर टँकमध्ये. इथे आहे सेफ्टी वॉल्व्स. मोटरसाठी इथे आपण बसवलं आहे ऑइल रिझर्वायर आणि ते आहे प्रेशर गेज. ओके, तर हे दिस विल इंडिकेट द व्हॅल्यू ऑफ द प्रेशर. तर व्हॅल्यू आपली कशामध्ये असते, बारमध्ये. प्रेशर बारमध्ये आपण इंडिकेट करतो. ओके, तर हे होतं बेसिक डेफिनेशन ऑफ द एअर कॉम्प्रेसर. नेक्स्ट आपण बघूयात की डिफरंट टाईप्स ऑफ एअर कॉम्प्रेसर. वन बाय वन बघायचं आहे, कन्सेप्ट समजून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ एअर कॉम्प्रेसर आपल्याला बघायचं आहे. ओके, फोकस करा सर्वांनी. तर याच्यामध्ये देअर आर मेनली 2 टाईप्स ऑफ एअर कॉम्प्रेसर. बघा, दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की एअर कॉम्प्रेसरमध्ये इनपुट काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक एअर, वातावरणातील हवा. आणि आउटपुटला काय असणार आहे, ज्याची प्रेशर हे जास्त आहे, प्रेशराइज एअर, म्हणजे कॉम्प्रेस केलेली एअर. म्हणजे ॲटमॉस्फेरिक एअरचं प्रेशर कमी असणार आणि प्रेशराइज एअरचं प्रेशर हे कसं असणार आहे, हे जास्त असणार आहे. ते जास्त फोर्सने, जास्त प्रेशरने ती हवा बाहेर पडणार आहे. कळलं, हे आहे माझं इनपुट, हे आहे माझं आउटपुट. सो देअर आर मेनली 2 टाईप्स ऑफ एअर कॉम्प्रेसर. पहिलं आहे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर आणि सेकंड आहे डायनामिक ऑर टर्बो कॉम्प्रेसर. तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर कोणाला म्हणायचं आहे, तर बघा, दे वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ इन्क्रीजिंग द प्रेशर. आपल्याला प्रेशर इन्क्रीज करायचं आहे, बरोबर आहे, पण कसं करणार, बाय रेड्युसिंग इट्स इनक्लोज चेंबर. बरोबर आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, जो इनक्लोज्ड चेंबर आहे त्या चेंबरचं आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूम रेड्यूस करायचं आहे. तर व्हॉल्यूम जर रेड्यूस झालं तर एअरला जागा ही कमी असेल बाहेर सुटायला, तर तो काय करेल, प्रेशराइज थ्रू ती एअर बाहेर पडणार आहे. त्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये आपण काय करतोय की आउटपुटला प्रेशराइज एअर देतोय. कशाने, तर सिलेंडरचा जो आहे, सिलेंडर म्हणा किंवा इनक्लोज चेंबर म्हणा, त्याचं व्हॉल्यूम कसं काय करायचं आहे, रेड्यूस करायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट.
त्यानंतर याचं जर आपण बघितलं तर सब कॅटेगरी आहे दोन. एक आहे रेसिप्रोकेटिंग टाईप. तर रेसिप्रोकेटिंग टाईपमध्ये आपण यूज करणार आहोत पिस्टन और डायफ्रेम. कशासाठी? टू रिड्यूस टू डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ एअर. तर मेनली आपल्याला काय करायचं आहे की ह्या याच्यामध्ये ज्या ठिकाणी आपण ॲटमॉस्फेरिक एअर सक करणार आहोत त्याचं व्हॉल्यूम आपल्याला डिक्रीज करायचं आहे, जेणेकरून आपल्या एअरचं प्रेशर हे काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर बघा, द रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द पिस्टन और डायफ्रेम इज यूज टू डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ एअर अँड फॉर इन्क्रीजिंग इट द प्रेशर. म्हणजे एअरचं व्हॉल्यूम कमी करायचं. व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे एअरचं प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे एअरला सपोज एवढी जागा आहे एअर बसण्यासाठी, ओके, आणि एवढी जागा आहे एअर बसण्यासाठी. सपोज आपण ह्या सेक्शनमध्ये एअर जर पाठवली तर ह्या सेक्शनमध्ये प्रेशर हे जास्त असेल आणि ह्या सेक्शनमध्ये प्रेशर हे कमी असणार आहे. कारण एअरला इथे व्हॉल्यूम जास्त आहे पसरण्यासाठी, पण ह्या सेक्शनमध्ये एअरला बसण्यासाठी व्हॉल्यूम हे कमी असल्याकारणानं इथून जे एअर बाहेर पडणार आहे त्याचं प्रेशर कसं असणार आहे, जास्त असणार आहे. तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये एअरचं व्हॉल्यूम कमी करायचं. व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ॲटोमॅटिकली त्याचं प्रेशर हे वाढणार आहे. रेसिप्रोकेटिंग टाईपमध्ये वी आर युजिंग पिस्टन अँड द डायफ्रेम टू रिड्यूस द व्हॉल्यूम ऑफ द एअर. कळलं? नेक्स्ट आहे रोटरी टाईप. तर नावातच आहे की रोटरी टाईपमध्ये इट युटिलायझेस रोटरी मोशन. रोटरी मोशन म्हणजे काय असणार आहे, एक तर क्लॉकवाईज रोटेशनल किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेशनल. तर रोटेशनल मोशनच्या साह्यानं आपल्याला काय करायचं आहे, एअरचं व्हॉल्यूम कमी करायचं आहे, जेणेकरून आउटपुटला आपल्याला काय भेटणार आहे, प्रेशराइज्ड एअर. तर रोटरी मोशनमध्ये आपण काय यूज करणार आहोत, व्हेन म्हणजे पाते. जसं पंख्याला असे पाते असतात त्या पात्याला आपण काय म्हणतो, व्हेन. गिअर, लोब्स आणि स्क्रूज आर यूज फॉर इन्क्रीजिंग द प्रेशर ऑफ द एअर. ओके, तर हा झाला आपला फर्स्ट टाईप. त्याच्यामध्ये आपण बघितलं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. सेकंड जो टाईप आहे तो आहे डायनामिक कॉम्प्रेसर. तर डायनामिक कॉम्प्रेसरमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, एअरचं ॲटमॉस्फेरिक एअरला कन्वर्ट करायचं आहे कॉम्प्रेस्ड एअरमध्ये. काय करायचं आहे, ॲटमॉस्फेरिक एअर शुड बी कन्वर्टेड इन टू कॉम्प्रेस्ड एअर. पण याच्यामध्ये आता जे वर्किंग आहे, जे फिनॉमिनन आहे ते थोडं वेगळं आहे. डायनामिक कॉम्प्रेसरमध्ये ॲटमॉस्फेरिक एअर इज कन्वर्टेड इन टू कॉम्प्रेस्ड एअर विथ द हेल्प ऑफ रोटेटिंग व्हेन. तर असे गोल गोल फिरणारे पाते असणार आहेत, क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज आपण पुढे बघू. ह्या गोल गोल फिरणाऱ्या पात्यांमुळे ॲटमॉस्फेरिक एअरला तो काय करणार आहे, इट गिव्ज द स्पीड, इट गिव्ज द व्हिलॉसिटी. आणि एअरची व्हिलॉसिटी वाढल्यामुळे त्याचं प्रेशर पण काय होणार आहे, वाढणार आहे. तर पहिल्या टाईपमध्ये आपण काय केलं की एअरचं व्हॉल्यूम कमी केलं, त्याला म्हणलं आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे. सेकंड टाईपमध्ये आपण काय करतोय की एअरला आता आपण काय सप्लाय करतोय, व्हिलॉसिटी सप्लाय करतोय. व्हिलॉसिटी इन द सेन्स स्पीड, वी आर गिविंग द स्पीड टू द ॲटमॉस्फेरिक एअर, and because of the increase in the velocity of the air, the pressure of the atmospheric air is increases. ओके, तर ह्या कॉम्प्रेसरमध्ये जो इफेक्ट आपण यूज करणार आहोत, ज्याच्यावर हे सर्व वर्किंग डिपेंडेंट आहे, तो इफेक्ट आहे सेंट्रिफ्युगल फोर्स आणि इट इन्क्लूड सेंट्रिफ्युगल, ॲक्सियल अँड इंजेक्टर टाईप ऑफ कॉम्प्रेसर. ओके, तर ही आहे ट्री diagram of the compressor. Okay, there are two types, positive displacement, dynamic. Positive displacement मध्ये we are decreasing the volume, बरोबर आहे, of the air.
डायनामिकमध्ये वी आर गिविंग द व्हेलॉसिटी टू द ॲटमॉस्फेरिक एअर. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आर टू टाईप, रेसिप्रोकेटिंग अँड रोटरी. बरोबर आहे. रोटरीमध्ये काय होणार आहे की काहीतरी व्हेन ऑर गिअर असं गोल गोल फिरणार आहे. त्या रोटरी मोशनमध्ये व्हॉल्यूम हे काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. रेसिप्रोकेटिंगमध्ये आपण काय यूज केलं, पिस्टन यूज केलं होतं. बरोबर आहे. रेसिप्रोकेटिंगचे पण 3 प्रकार, सिंगल ॲक्टिंग, डबल ॲक्टिंग पुढे आपण बघूया. डायफ्रेम. रोटरीमध्ये लोब, स्क्रू, लिक्विड रिंग, स्क्रोल, व्हेन. डायनामिकमध्ये सांगितल्याप्रमाणे सेंट्रिफ्युगल अँड ॲक्सियल. ओके. तर हे आहे ट्री डायग्रॅम ऑफ द कॉम्प्रेसर, एअर कॉम्प्रेसर. सर्वांनी बघून घ्यायचं आहे, कन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे. ओके. सो वी विल स्टार्ट पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. तर पहिला कॉम्प्रेसर आपण स्टार्ट करणार आहोत. याच्यामध्ये पहिला जो कॅटेगरी आहे ते आहे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. ओके. त्याच्यामध्ये पहिला जो टाईप बघितला, काय सांगितलं आपण, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर क्लासिफिकेशन. ओके. रेसिप्रोकेटिंग म्हणजे काय की वी आर युजिंग पिस्टन टू डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ एअर. पिस्टनचा यूज केला आहे टू डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ द एअर. तर पहिलं क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द कॉम्प्रेशन बाय पिस्टन. पिस्टनने एअरचं कॉम्प्रेशन कसं केलं आहे. पहिलं आहे सिंगल ॲक्टिंग कॉम्प्रेसर, दुसरं आहे डबल ॲक्टिंग कॉम्प्रेसर. तर सिंगल ॲक्टिंग कॉम्प्रेसर म्हणजे काय की कॉम्प्रेशन टेक्स प्लेस इन द स्पेस ऑन वन साईड ऑफ पिस्टन. पिस्टनच्या एकाच साईडला हवेचं कॉम्प्रेशन हे होत आहे, त्याला म्हणायचं सिंगल ॲक्टिंग कॉम्प्रेसर. त्यानंतर डबल ॲक्टिंग कॉम्प्रेसर नावातच आहे की असं कॉम्प्रेसर ज्याच्यामध्ये पिस्टनच्या दोन्हीही साईडनी एअरचं कॉम्प्रेशन हे होत आहे. पहिलं झालं. सेकंड, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ स्टेजेस इन द कॉम्प्रेशन. तर कॉम्प्रेशनचे स्टेजेस किती आहे, जसं ॲम्प्लिफायरमध्ये मल्टी स्टेज ॲम्प्लिफायर असतात, सिंगल स्टेज ॲम्प्लिफायर, डबल स्टेज ॲम्प्लिफायर. त्याचप्रकारे कॉम्प्रेसरच्या पण स्टेजेस आहे डिपेंडिंग ऑन द ॲप्लिकेशन अँड डिपेंडिंग ऑन द प्रेशर. प्रेशर किती हवं आहे त्याच्यानुसार कॉम्प्रेसरचे स्टेजेस हे ठरलेले आहे. पहिली स्टेज आहे, पहिलं टाईप आहे सिंगल स्टेज कॉम्प्रेसर. त्याच्यामध्ये ओन्ली वन कॉम्प्रेसर इज यूज्ड. 2 स्टेज कॉम्प्रेसर, त्याच्यामध्ये 2 कॉम्प्रेसर आपण यूज केले आहे 2 स्टेजमध्ये. थर्ड आहे मल्टी स्टेज कॉम्प्रेसर, म्हणजे मोर दॅन 2 स्टेजेस आर प्रोव्हाइडेड फॉर द कॉम्प्रेशन. त्याच्यामध्ये आपलं जर लो लेवलचं प्रेशर हवं असेल तर सिंगल स्टेज पुरेल, मॉडरेट लेवलचं प्रेशर हवं असेल तर 2 स्टेज, आणि हाय प्रेशर जर हवं असेल देन वी विल यूज मल्टी स्टेज कॉम्प्रेसर. ओके. तर हे झालं अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ स्टेजेस, अकॉर्डिंग टू द कॉम्प्रेशन ऑफ द पिस्टन. नेक्स्ट जे क्लासिफिकेशन आहे ते आहे डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द सिलेंडर. बरोबर आहे की आता आपण सांगितलं की रेसिप्रोकेटिंग टाईपमध्ये आपण पिस्टन यूज करणार आहोत. तर पिस्टन हे आपण कशामध्ये ठेवतो, द पिस्टन इज प्लेस्ड इन द सिलेंडर. तर बघा एक अशा प्रकारचं काहीतरी हे असणार आहे, हे सिलेंडर झालं आणि इथे असणार आहे माझा पिस्टन. ओके. आणि पिस्टन काय होणार आहे, बॅक अँड फोर्थ, म्हणजे रेसिप्रोकेटिंग ॲक्शन होणार आहे, म्हणजे इकडे जाणार मग इकडे जाणार. तर दिस मोशन इज कॉल्ड ॲज अ बॅक अँड फोर्थ मोशन. ओके. तर थर्ड क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ द सिलेंडर. तर सिलेंडर कसा ठेवला आहे त्याच्यानुसार 3 टाईप. पहिला आहे व्हर्टिकल सिलेंडर, हॉरिझॉन्टल सिलेंडर आणि व्ही टाईप सिलेंडर. तर व्ही टाईपमध्ये वी आर युजिंग 2 सिलेंडर, सिलेंडर 1 अँड सिलेंडर 2. ओके. नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू द ड्राईव्ह मूवर यूज, की आपण पिस्टनची मूवमेंट करण्यासाठी ड्रायव्हर कोणता यूज केला आहे. तर याच्यामध्ये वी कॅन यूज द इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर आपण यूज करू शकतो फॉर द मोशन, डिझेल इंजिन,
और गैस और टर्बाइन ड्राइवर. ओके. नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू द कंडिशन ऑफ द कॉम्प्रेस्ड एअर. तर कॉम्प्रेस्ड एअर ही कशी आहे? इट इज अ ऑइल फ्री एअर और इट विल कंटेन सम ऑइल. तर एअरमध्ये जर ऑइल ड्रॉपलेट असेल किंवा एअर ही जर कंटॅमिनेटेड नसेल तर फर्स्ट म्हणजे काय, इट इज अ प्युअर एअर. आणि सेकंड म्हणजे काय, इट इज अ कंटॅमिनेटेड म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स एअर आहे. ओके. त्यानुसार कॉम्प्रेसरचे 2 प्रकार पडतात. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो आहे अकॉर्डिंग टू द पोर्टेबिलिटी. पोर्टेबिलिटी म्हणजे काय की आपण एका जागेहून दुसऱ्या जागी कॉम्प्रेसरला नेऊ शकतो का. तर पहिला आहे पोर्टेबल कॉम्प्रेसर विच कॅन मूव्ह इझिली अँड स्टेशनरी कॉम्प्रेसर जो कसा असतो फिक्स्ड असतो. ओके. नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू द कूलिंग मीडियम यूज. आता जी मोटर आपण यूज करणार आहोत त्या मोटरला कूल करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं फिनोमिनन यूज केलं आहे त्यानुसार एअर कॉम्प्रेसरचे पण प्रकार पडले आहेत. त्याच्यामध्ये आहे एअर कूल्ड कॉम्प्रेसर, वॉटर कूल्ड कॉम्प्रेसर अँड लिक्विड इंजेक्टेड कॉम्प्रेसर. ओके. तर हे झालं टाईप्स ऑफ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. आता आपण पहिला कॉम्प्रेसर बघणार आहोत. त्याचं नाव आहे रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. तर रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरमध्ये आपण काय करणार आहोत, विथ द हेल्प ऑफ पिस्टन मोशन ऑफ पिस्टनच्या मोशनच्या साह्यानं एअरचं व्हॉल्यूम आपण काय करणार आहोत, कमी करणार आहोत. वी कॉम्प्रेस द व्हॉल्यूम ऑफ द एअर आणि जेणे काय होणार आहे, एअरचं प्रेशर हे इन्क्रीज होणार आहे. बरोबर. तर पिस्टनच्या साह्यानं एअरचं व्हॉल्यूम कमी करा. व्हॉल्यूम कमी झालं तर ॲटोमॅटिकली एअरचं प्रेशर हे वाढणार आहे. ओके. सो याच्यामध्ये आपल्याला यूज करायचं आहे पिस्टन. सो डिपेंडिंग ऑन द पिस्टन देअर आर 2 टाईप्स ऑफ रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. तर पहिलं आहे सिंगल ॲक्टिंग कॉम्प्रेसर. बरोबर आहे. सिंगल ॲक्टिंग कॉम्प्रेसर त्याच्यामध्ये नावातच आहे काय, सिंगल ॲक्टिंग कॉम्प्रेसर. म्हणजे काय की याच्यामध्ये कॉम्प्रेशन जी ॲक्शन आहे म्हणजे एअरला कॉम्प्रेस करायची ॲक्शन जी आहे ती कुठे होणार आहे, ओनली फ्रॉम वन साईड ऑफ द पिस्टन. तर कुठे होणार आहे, ओनली फ्रॉम वन साईड ऑफ द पिस्टन. कोणत्या पण एका साईडनं एअरचं कॉम्प्रेशन हे होणार आहे. तर बघा हे आहे माझं सिलेंडर. दिस इज सिलेंडर, दिस इज पिस्टन. पिस्टनचं काय होणार आहे, रेसिप्रोकेटिंग मोशन. रेसिप्रोकेटिंग म्हणजे काय, बॅक अँड फोर्थ म्हणजे मागे पुढे हा पिस्टन मूव्ह होत राहील. आणि एअरला कॉम्प्रेस करण्यासाठी फक्त आपण इथे एकच फेस यूज केलं आहे पिस्टनचं. बघा इथे काय होणार, प्रेशर विल बी एअर विल बी इन म्हणजे इथे काय होणार सक, आणि इथं एअर काय होणार आउट म्हणजे काय होणार डिलिव्हर. तर बघा जसा हा पिस्टन मागे जाईल एअर काय होणार आतमध्ये जाणार. पिस्टन पुढे आला तर एअरवर काय होणार आहे, एअरचं व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे एअर कशी काय होणार आहे, विथ प्रेशर बाहेर पडणार आहे. थोडं इमॅजिनेट करा. बघा पिस्टन बाहेर आला, एअर आतमध्ये गेली, जागा मोठी आहे. पिस्टन पुढे आला, मग एअरला बसण्यासाठी जागा काय झाली, कमी झाली. म्हणजे एअरचं काय झालं, व्हॉल्यूम कमी झालं आहे. आणि व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे एअर काय होणार आहे, प्रेशरने बाहेर पडणार आहे. दिस इज सिम्पल. ओके. सो व्हॉट आर द इम्पॉर्टंट फीचर्स. स्मॉल कॅपॅसिटीसाठी यूज करू शकतो. बरोबर आहे. मशीन इज मोर कॉम्पॅक्ट, लेस कॉस्टली, पोर्टेबल आहे. त्यानंतर एअर कूल्डसाठी आपण यूज करू शकतो. त्यानंतर दे आर सुटेबल वेन डिमांड इज इनफ्रिक्वेंट ऑर कॉम्प्रेसर टू बी इन्स्टॉल इन वर्क साईट. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला लो प्रेशर हवं आहे, ओके, आणि जिथं ॲप्लिकेशन काही जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे, इझी ॲप्लिकेशन आहे, तिथे वी कॅन यूज द एअर ॲक्टिंग सिंगल ॲक्टिंग कॉम्प्रेसर. ओके. नेक्स्ट आहे डबल ॲक्टिंग कॉम्प्रेसर.
सिंगल ॲक्टिंगमध्ये काय झालं आहे, ओनली कॉम्प्रेशन विल बी हॅपन फ्रॉम द वन साईड ऑफ द पिस्टन. डबल ॲक्टिंगमध्ये काय होतं आहे की कॉम्प्रेशन विल बी हॅपन ऑन द बोथ साईड ऑफ द पिस्टन. हे कोणाचं झालं, सिंगल ॲक्टिंग. हे काय झालं आहे, डबल ॲक्टिंग. तर बघा, कॉम्प्रेशन टेक्स प्लेस बोथ फेसेस ऑफ द पिस्टन और बोथ साइड ऑफ द पिस्टन टू गिव टू कॉम्प्रेशन स्ट्रोक. याच्यामध्ये किती स्ट्रोक होता, ओनली वन कॉम्प्रेशन स्ट्रोक होता. बघा की कॉम्प्रेशन पिस्टन एकदा पुढे गेला तर फक्त एका स्ट्रोकमध्ये फक्त आपल्याला एकदाच कॉम्प्रेस एअर भेटत होती. म्हणजे काय, देर इज अ वन कॉम्प्रेशन स्ट्रोक पर स्टेज. एका स्टेजमध्ये फक्त एकच कॉम्प्रेशन स्ट्रोक आपल्याला भेटत होता. कुठे, सिंगल ॲक्टिंगमध्ये. पण डबल ॲक्टिंगमध्ये आपल्याला काय भेटते, टू कॉम्प्रेशन स्ट्रोक फॉर ईच रिव्हॉल्युशन. वन रिव्हॉल्युशन झालं म्हणजे हा वन रिव्हॉल्युशनमध्ये दोन कॉम्प्रेशन स्ट्रोक भेटत आहे. कशी ते आपण बघू. ओके, and this can be used for multi-stage compressor system. तर बघा इथे पिस्टन हा मागे आला तर कॉम्प्रेसरमध्ये काय होणार, एअर सक होणार. ओके, एअर सक झाली, एकदा क्या सक झाली त्यानंतर पिस्टन हा समोर आला आहे. इथे जी एअर साचलेली आहे ती काय होणार, पुढे जाणार. हे तर कळलं सर्वांना. पण मागे काय होतं आहे, जेव्हा पिस्टन हा मागे जाईल तेव्हा इथून कॉम्प्रेस एअर बाहेर पडेल आणि जेव्हा पिस्टन समोर येईल तेव्हा इथून कॉम्प्रेस एअर बाहेर पडेल. म्हणजे दोन्हीही फेसनी आपल्याला कॉम्प्रेस एअर ही आउटपुटला भेटत आहे. म्हणजे जर तो मागे गेला बॅक, इथून कॉम्प्रेस एअर बाहेर पडेल, पुढे गेला फोर्थ, इथून कॉम्प्रेस एअर बाहेर पडेल. म्हणजे काय, टू कॉम्प्रेशन स्ट्रोक फॉर ईच रिव्हॉल्युशन. एक रिव्हॉल्युशन म्हणजे काय, बॅक आणि फोर्थ. ओके, तर कन्स्ट्रक्शनमध्ये आपण बघितलं की मोस्ट ऑफ ॲप्लिकेशनमध्ये आपण कोणतं यूज करतो, डबल ॲक्टिंग कॉम्प्रेसर. सो मोस्ट कॉमनली वी आर युजिंग डबल ॲक्टिंग कॉम्प्रेसर विच गिव प्रेशर up to 7 to 12 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. प्रेशरचं फॉर्म्युला काय आहे, फोर्स पर युनिट एरिया. बरोबर. तर आपण पुढे आता कन्स्ट्रक्शन बघणार आहोत डबल ॲक्टिंग सिलेंडरचं, डबल ॲक्टिंग कॉम्प्रेसरचं. त्याच्यामध्ये पहिला जो एलिमेंट आहे तो आहे एअर रिसिव्हर और टँक. कॉम्प्रेस झालेली एअर स्टोअर करण्यासाठी ते काय असणार आहे, टँक असणार आहे. ओके, तर आपण पुढे बघूयात. त्यानंतर एअर टँकसोबत इथे काय असणार आहे, फर्स्ट स्टेज सिलेंडर. आपण बघितलं सिंगल ॲक्टिंग और डबल ॲक्टिंग कोणतं पण इथे यूज करू शकतो. ओके, देन सेकंड स्टेज सिलेंडर. जर प्रेशर आपल्याला जास्त हवं आहे त्यावेळेस आपण काय यूज करणार, सेकंड स्टेज सिलेंडर. इंटरकूलर म्हणजे काय, हे बघा ही डायग्राम आहे, जरा कॉम्प्लिकेटेड आहे पण आपण बघूयात. इथे बघा सेकंड स्टेज सिलेंडर हा पिस्टन, फर्स्ट स्टेज सिलेंडर हा पिस्टन. ओके, हा आहे इंटरकूलर काय करतोय, इट इज फिटेड बिटवीन फर्स्ट स्टेज सिलेंडर अँड सेकंड स्टेज सिलेंडर. फर्स्ट स्टेज सिलेंडर आणि सेकंड स्टेज सिलेंडरच्या मध्ये आपण काय बसवला आहे, इंटरकूलर. जो काय करतोय, इट प्रोव्हाइडेड टू रिड्यूस टेम्परेचर ऑफ द कॉम्प्रेस एअर. कॉम्प्रेस एअरचं टेम्परेचर रिड्यूस करण्यासाठी इंटरकूलर आपण बसवलं आहे. प्रेशर गेज आपण बसवलं आहे. प्रेशर गेजचं काम काय आहे, इट फिटेड इन द एअर टँक. त्याच्यामध्ये एअर टँक दाखवलेला नाही आपण, एअर टँक कुठे बाहेर असणार आहे. तर एअर टँकमध्ये किती प्रेशरची एअर ही आपण स्टोअर केलेली आहे हे दाखवण्यासाठी प्रेशर गेजचा यूज केला जातो. इलेक्ट्रिक मोटर. कॉम्प्रेसरला मूव्ह करण्यासाठी म्हणजे एअरला सक करण्यासाठी आणि बाहेर फेकण्यासाठी आपण इथे काय यूज करतो, इलेक्ट्रिक मोटर. व्हेरी इम्पॉर्टंट. तर कॉम्प्रेसरला मूव्ह कोण करतंय, इलेक्ट्रिक मोटर. त्यानंतर एअर इनलेट फिल्टर, आउटलेट वॉल,
ऑइल रिझर्वायर, सेफ्टी वॉल, प्रेशर स्विच इम्पॉर्टंट नाही एवढं. इथे बघा एअर इन होती आहे, एअर इन झाली कुठे, फर्स्ट टेस्ट सिलेंडरमध्ये. इथून फर्स्ट स्टेज सिलेंडरचं आउटपुट आपण कुठे दिलेलं आहे, सेकंड स्टेज सिलेंडरला. इथे आहे माझा क्रेन शाफ्ट. इथे आपण हे शाफ्ट जे आहे इथे आपण अटॅच केली आहे मोटर, आणि मोटर काय होणार आता गोल गोल फिरणार आहे. ओके, तर ही डायग्राम जरा किचकट आहे, तर ही डायग्राम बघा. दिस इज अ सिलेंडर 1, दिस इज सिलेंडर 2. हा आहे पिस्टन, ही आहे मोटर. ओके, इथे आहे इन, इथे एअर इन होणार, सक होणार, आणि आउट कुठे होणार इथे. एकदा का आउट झाली तर इथे आपण टँकमध्ये प्रेशराइज एअर स्टोअर करू शकतो. तर बघा आता ही क्रेनला या शाफ्टला पिस्टन 1 आणि पिस्टन 2 दोन्ही पण अटॅच आहेत. तर काय होणार, जेव्हा ही मोटर 180 डिग्री रोटेट होणार, तर रोटेट कशी होणार ती कंप्लीट 360 डिग्री. 180 डिग्री मूव्ह झाली तर काय होणार आहे, हा पिस्टन खाली येईल. इमॅजिन करा, फिरलं गोल, पिस्टन खाली येईल. पिस्टन खाली आलं तर काय होणार आहे, एअर काय होणार आहे, सक होईल इकडे. एअर काय होणार आहे, सक होणार आहे. हा पिस्टन खाली आला तर हा पिस्टन काय होणार आहे, वर होईल. म्हणजे हा पिस्टन क्लॉकवाईज जर फिरत असेल तर हा कसा फिरणार, अँटी क्लॉकवाईज. तर बघा हा पिस्टन आला खाली, हा पिस्टन गेला वर, एअर सक झाली, कॉम्प्रेस एअर बाहेर पडली. ओके, पुन्हा हा पिस्टन गेला वर, हा पिस्टन आला खाली. म्हणजे काय होतं आहे की सिलेंडर 1 इज कनेक्टेड टू द सिलेंडर 2. म्हणजे इथून एअर इन आली, कॉम्प्रेस एअर सिलेंडर 1 पासून कुठे अप्लाय केली आहे, सिलेंडर 2ला. तर ही कंटिन्युअस ॲक्शन ही सुरू राहणार आहे. म्हणजे एक वर एक खाली येणार, एक वर गेला दुसरा खाली येणार. म्हणजे सिलेंडर 1 पासून कॉम्प्रेस एअर कोणाला द्यायची, सिलेंडर 2ला. सिलेंडर 2 पण काय करेल, पुन्हा त्याला कॉम्प्रेस करून बाहेर फेकेल. सो दिस इज डबल ॲक्टिंग सिलेंडर. तर बघा हे सोपं डायग्राम आहे. द शाफ्ट आहे ही मोटर, मोटर फिरेल गोल गोल गोल. त्याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन द वर्किंग याच्यामध्ये पहिल्या 180 डिग्रीमध्ये एअर सक करेल आणि पुढच्या 180मध्ये कॉम्प्रेस एअर बाहेर पडेल. ओके, तर तेच इथं चांगलं आहे, वर्किंगमध्ये एकदा वाचून घ्या. पुढे आहे इम्पॉर्टंट फीचर ऑफ द डबल ॲक्टिंग कॉम्प्रेसर. तर डबल ॲक्टिंग कॉम्प्रेसरमध्ये काय होणार आहे की वी आर युजिंग 2 सिलेंडर. तर 2 सिलेंडरमध्ये काय होतं आहे की एअर डिलिव्हरी इज डबल, बरोबर आहे. सिलेंडर 1 पासून सिलेंडर 2 कडे चाललं आहे, डबल दॅट ऑफ द सिंगल ॲक्टिंग सिलेंडर, बरोबर. नेक्स्ट, दे मोस्टली सुटेबल फॉर द लार्ज कॅपॅसिटी. जिथे लार्ज प्रेशर हवा आहे तिथे आपण याला यूज करू शकतो. दे आर मोस्टली वॉटर कूल्ड, कूलिंग करण्यासाठी वी आर युजिंग वॉटर. दे आर सुटेबल फॉर कंटिन्युअस अँड हेवी ड्युटी वर्क. जिथे कंटिन्युअस वर्क हवा आहे, अशा इंडस्ट्री जिथेमध्ये कंटिन्युअस प्रेशराइज एअरची गरज आहे, तिथे आपण डबल ॲक्टिंग सिलेंडर हे डबल ॲक्टिंग कॉम्प्रेसर हे यूज करतो. तर हे झालं आपलं पहिला टाईप, ज्याच्यामध्ये आपण बघितलं रेसिप्रोकेटिंग टाईप. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात रोटरी कॉम्प्रेसर. ओके, रोटरी कॉम्प्रेसर. सो सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. 1 बाय 1 आपण हे सर्व चॅप्टर्स फिनिश करू. काही यूट्यूबचे व्हिडिओ मी शेअर करेल, जे व्हिडिओ चांगले यूट्यूबमध्ये एक्सप्लेन केले आहे त्याचे व्हिडिओ शेअर करेल. प्लस आपले काही व्हिडिओ हे कंटिन्युअस शेअर होत राहतील. तर सर्वांनी व्हिडिओ बघायचे आहेत. चॅप्टर नंबर 1 संपलेला आहे. त्यानंतर आपण स्टार्ट केलं आहे चॅप्टर नंबर 3. त्यानंतर आपण स्टार्ट करूया चॅप्टर नंबर 4, चॅप्टर नंबर 5 आणि सर्वात शेवटी घेऊया चॅप्टर नंबर 2. तर 1 संपला आहे, 3 आपण स्टार्ट केला आहे. ओके, सो मेक द नोट्स ऑफ इट. स्टडी कन्सेप्च्युअली, पाठांतर करायची गरज नाही, फक्त समजून घ्यायचं आहे. कारण की एक्झाम ही MCQ टाईपची असणार आहे, त्याच्यामुळे पाठांतर करून काही अर्थ नाही. ओके, सो थँक यू. वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर टू स्टडी द रोटरी कॉम्प्रेसर.